या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा. फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण. पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर. सोलापूर शहरातील व ग्रामीण भागातील युवकांना बुरळ घातलेल्या मावा प्रेम थांबण्याचा नावच नाही. आयुष्याच्या उंबरठ्यावर आलेली युवा पिढी म्हणजेच अवघ्या वयाच्या 14 वर्षापासून ते ज्येष्ठ पर्यंत सगळ्यांनाच हवा हवा असणारा मावा आज अधिराज्य गाजवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर शहरात किमान 4000 ते कमाल 5000 मावा विक्री केंद्र आहेत. एवढंच काय, टपरीत विकला जाणारा मावा आता घरात देखील सहजरित्या विकत घेतला जाऊ शकतो. ठोक मावा विक्रेत्यांकडून एक मावा 8 रुपयात घेऊन तोच मावा खवय्यांना 10 किंवा 12 रुपयात विकला जातो. मावा विक्री करणाऱ्या गृहिणींना देखील एक रोजगार उपलब्ध झाला आहे. म्हणजेच ओला व सुका मावा थेट काही महिला घरीच विकत आहेत. त्यातूनच घर बसल्या मावा विकून महिला दिवसाला 200 रुपये ते 250 रुपये इतकी पगार सहज मिळवितात. युवा पिढीपासून ते ज्येष्ठापर्यंत हवा हवा असणारा मावा कसा तयार होतो, मावा बनविण्यासाठी कोणते साहित्य मिसळले जातात याची माहिती मावा खवय्यांना कदाचित नसेलच. सहजरित्या बनविल्या जाणाऱ्या माव्यात विशेष मेनू असतो. हवाचा मावा खाण्यास भाग पाडतो. सडकी किंवा कुजलेली सुपारीचा भुगा, ब्रँडेड कंपनीचा चुना, मावा खवय्यांचा तोंड भाजलं जाऊ नये याची काळजी मावा विक्रेते घेत असतात. म्हणून चुना चांगल्या प्रतीचा वापरला जातो. 120 व 300 नंबरची तंबाखू, तेही बनावट, मावाला सुगंध व चविष्ट रुचकर बनविण्यासाठी भोला नावाची तंबाखू नैवेद्य दाखविल्यासारखीच वापरली जाते. सगळ्यात धोकादायक असणारा पदार्थ ज्यामुळे अनेक मावा खवय्यांना गरम व तिखट खाता येत नाही. त्याचबरोबर गार पाणी देखील पिता येत नाही. तोंडात व घशात बारीक लालसर फुटकुळ्या येतात. अति वापरामुळे सावकाश तोंड उघडणे देखील बंद होतो. एक ना अनेक मावा शौकीन तरुणांच्या तोंडात 1 किंवा 2 बोट देखील जात नाहीत. असे एक ना अनेक फायदे मावा खवय्यांना होतात. होय, तुम्ही बरोबरच ऐकलात. मुद्दामून फायदा हा शब्द वापरण्यात आला आहे. कारण समजतं पण वळत नाही अशी अवस्था आज मावा खवय्यांची झाली आहे. तो धक्कादायक पदार्थ म्हणजे हळदासारखा दिसणारा पावडर. मिळालेली माहिती अशी की या पावडरच्या वापराने मावा लवकरच खराब होत नाही व मावा चविष्ट लागतो व मावा खवय्यांना हवाचा वाटतो. सोलापुरी शैलीत हळदासारखा दिसणाऱ्या पावडरला टप्पा असा नाव असून अगदी सहजरित्या बाजारात उपलब्ध होतो. व्यवसायाप्रमाणे मागणी कराल त्यानुसार हा टप्पा पावडर किरकोळ विकत घेता येतो. त्याचबरोबर मावाला सुगंधी बनविण्यासाठी किमामचा वापरही होतो. सुपारी, चुना, 120-300 नंबरची तंबाखू, किमाम, भोला तंबाखू व हानिकारक असणारा टप्पा पावडर या सगळ्यातून ओला मावाची चविष्ट पदार्थ तयार होते व गल्लोगल्लीत युवा पिढी हौसेने विकत घेऊन आयुष्याची रांगोळी काढायला सुरुवात करते. पण या सगळ्या गोष्टींचा अन्न व औषध प्रशासनाचा काही देणं घेणं नाही. कॅन्सर सारख्या आजारावर उपचार करणारे डॉक्टर्स, सामाजिक संस्था, आरोग्य अधिकारी हे तर आपला काम नित्याने करत आहेतच. मावा खवय्यांनी देखील आपला काम सुरूच ठेवलेला आहे. पण एक गोष्ट नक्कीच आहे, मावा बनविण्यासाठी वापरला जाणारा टप्पा पावडरच्या टप्प्यात चुकून आलात तर आयुष्याचा टप्पा नक्कीच उडणार. अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासन युवा पिढीचा टप्पा उडविण्याच्या प्रतीक्षेत तर नाहीत ना, याचा विचार सोलापूरकर नक्कीच करतील. लोकप्रधान न्यूज नेटवर्क, सोलापूर. सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय.
पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफझान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना, अफझान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.